Hello dear student, this is Pragati. आपण पाहत आहोत चॅप्टर 2 पॉलिनॉमियल्स एक्सरसाइज 2.3 क्वेश्चन नंबर 4 फॅक्टराइज. आता पहा मुलांनो, हे जे पॉलिनॉमियल्स आहे ते क्वाड्रॅटिक आहे, डिग्री 2 आहे. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल जेव्हा आपण फॅक्टराइज करतो त्या मेथडचं नाव आहे स्प्लिटिंग द मिडल टर्म. मेथडमध्ये आपण सगळ्यात पहिले फर्स्ट टर्म जी आहे 12x² आणि हा +1 आपण ॲज इट इज लिहून घेणार आहोत. आता फक्त जी ही मधातली टर्म आहे -7x त्याला आपण स्प्लिट करणार आहोत. आता आपण पाहूया की ते कशा प्रकारे आपण करायचं आहे. तर पहा मुलांनो, सगळ्यात पहिले जी फर्स्ट टर्म आहे आणि लास्ट टर्म आहे त्याला मल्टिप्लाय करायचं. तर 12 × 1 = 12. तर इथे 12x² मला मिळतो आहे, हा पण प्लस आहे त्याच्यामुळे. आता पहा, जी मिडल टर्म आहे ती -7 आहे, म्हणजे -7x हे जे आहे आपल्याला दोन नंबर असे घ्यायचे आहे की त्या दोन नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन 12 होईल आणि त्या दोन नंबरचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 7 होईल. तर जर का आपल्याला नाही समजलं काय करावं, तर मग आपण पटापट 12चे फॅक्टर पाडून घ्या. आता पहा, 12चे फॅक्टर पाडल्यावर आपल्याला काही दिसत आहे का? पहा मुलांनो, इथे 2 × 2 = 4 झाले आणि 3 झाले, म्हणजे 4 आणि 3ची पेअर आपण जर का चूज केली तर आपल्याला 7 येऊ शकतो आणि आपल्याला 4 × 3 = 12 पण मिळणार. तर तुम्हाला जेव्हा नाही समजलं की आपण काय करायचं, तर जो आपण मल्टिप्लिकेशन करतो आहे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मला त्याचं पटापट फॅक्टराइज करायचं, तर त्याच्यातनंच तुम्हाला क्ल्यू मिळणार. एनिवे, चला घेऊया. 4 आणि 3 आपण ही पेअर घेतली, 4 आणि 3 पेअर घेतली. आता याच्या बाजूला x पण लागणार आहे, बरोबर. आता पहा मुलांनो, -7 आहे. -7 आहे म्हणजे बिगर नंबर मी जर का मायनस कधी येतो, जेव्हा बिगर नंबर मायनस असतो. तर हा मायनस जर का मी केला तर पहा मुलांनो, आपल्याला -1 ॲन्सर येते, जे आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला 7 पाहिजे आहे, -7. तर मला दोनही नंबर मायनस करावं लागेल. तेव्हा कुठे जाऊन हा मायनस आणि हा मायनस मिळून हा +12 झाला, म्हणजे 4 × 3 = 12, मायनस मायनस प्लस, आणि इकडे -4 आणि -3 मिळून -7 झाले. अशा प्रकारे हे आपलं सॉल्व होत आहे. तर आपल्याला ही जी मायनस टर्म आहे त्याला स्प्लिट करून आपण हे दोन नंबर घेतो आहोत. आपण लिहून घेऊ, -4x आणि -3x. पहा मुलांना, समजलं तुम्हाला? हे 4 नंबर तुम्ही जर का व्यवस्थित काढले, साईन वगैरे व्यवस्थित केले, तर तुमचं प्रॉब्लेम हे चुकूच शकत नाही. आता ह्या 4 टर्ममध्ये आपण 2-2 मध्ये याला डिवाइड करूया आणि याच्यातनं एक कॉमन काढूया. जसं 12 आणि 4 आहे, तर 4च्या टेबलमध्ये दोनही पण येतात, तर मी 4 कॉमन काढला आणि इकडे पण x आहे, इथे पण x आहे, तर मी x पण कॉमन काढला. आता पहा, 4 किती 12 झाले, हे 3 झाले. ह्या 2x पैकी 1x इथे आला तर 1x इथे येणार, म्हणजे जर का मी ह्या 2ला मल्टिप्लाय केलं तर मला 12x² मिळतोय. हां, आता मायनसची साईन ॲज इट इज. 4x जो आहे तो आपण ऑलरेडी कॉमनमध्ये घेतला, तर इथे येणार 1. इथे ब्रॅकेट क्लोज करूया. आता ह्या दोघांचं पाहूया आपण. इथे काहीच कॉमन नाही आहे, तर मी -1 कॉमन घेत आहे आणि आपण आता ब्रॅकेटमध्ये पाहूया. 1नी मल्टिप्लाय केला, इथे 3xच राहणार. आता पहा, ही जी प्लसची साईन आहे ती 2 मिळून बनली, म्हणजे मायनस मायनस मिळून बनलेली असते. तर ह्या 2 मायनसपैकी जर का एक मायनस इथे आला कॉमनमध्ये, तर एक मायनस इथे राहतोय आणि इथे राहील 1. तर पहा मुलांनो, आपल्याला हे दोन जे ब्रॅकेट आहेत ते आपल्याला सारखे मिळत आहे. त्या दोन ब्रॅकेटचा एक कॉमन ब्रॅकेट घ्यायचा, 3x - 1, आणि जे उरलं आहे 4x - 1 ते आपण नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये करून हे फॅक्टरायझेशन कंप्लीट करतोय. हे आपलं ॲन्सर आहे. पहा मुलांनो, ह्या मेथडला घाबरायचं कारण नाही आहे, एकदम सिंपल आहे. थोडीशी टेक्निक शिकून घेतली की आपल्याला हे प्रॉब्लेम इझी जातील.
चल पाहूया मग सेकंड वाला प्रॉब्लेम. पहा, सगळ्यात पहिले आपण नेक्स्ट टर्म लिहून घेतोय 2x² आणि +3 हे दोन आपण लिहून घेतले. आता मिडल टर्म आपला 7x आहे. तर मी सगळ्यात पहिले काय सांगितलं की फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय करून टाका. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय केलं 3 2 6 6x² आणि आपल्याला पाहिजे +7x. 6 आणि 7 म्हणजे 1चा डिफरन्स आहे. तर इथे तुम्ही लगेच 6 1 6 असं घेऊ शकता. आणखी 6 + 1 7 पण होतात आणि 6 1 6. मग इथे x आणि इथे x लागणार आहे. साईनचा इथे काहीच इश्यू नाही आहे, सगळेच प्लस असल्यामुळे. चला तर मग लिहून घेऊया +6x आणि +x. 1x आहेत, आपल्याला 1 लिहायची गरज नाही. पुन्हा ह्या 4 नंबरला आपण 2 2 मध्ये डिव्हाइड करणार आहोत. आता इथे आपण कॉमन मध्ये 2 घेतला आणि x पण घेतला. 2 आणि x कॉमन घेतला तर आपल्याला काय मिळेल, इथे 2 इथे आला, 2x पैकी 1 x इथे आला तर फक्त इथे xच उरला. आता प्लस आणि 2 3 जाणार, मग 3x आपल्याला ऑलरेडी कॉमन मध्ये घेतलेला आहे, हा ब्रॅकेट क्लोज. आता इथे आपण प्लस करतो आहे, काय घेणार आपण कॉमन मध्ये 1 घेणार आणि 1x + 3 ॲज इट इज राहतो आहे. आता पहा, हे दोन ब्रॅकेट आपले सारखे झाले आहे, त्याचा आपण एक ब्रॅकेट बनवूया, x + 3चा एक ब्रॅकेट आणि काय उरला आहे 2x + 1, 2x + 1चा एक ब्रॅकेट. हे अशा प्रकारे सॉल्व होत आहे मुलांनो. पाहूया थर्ड नंबरचं. तर पहा मुलांनो, सगळ्यात पहिले आपण एक टर्म लिहून घेऊया. नेक्स्ट टर्म 6x² आणि इकडे आपल्याला -6 आहे. आता मिडल टर्म स्प्लिट करायची आपल्याला. सगळ्यात पहिले आपण काय करणार, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय करू. तर 6 6 हे झाले -36x² आणि आपल्याला 5xचा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन पाहिजे. तर पहा मुलांना, आपण 36चे फटाफट फॅक्टर पाडून घेऊ. 36 3 ने केलं, 1 आणि 2 पुन्हा 3 इकडे 4 2 2 आणि 1 असं मिळाले. म्हणजे आपल्याला काय मिळत आहे, 3 3 जा 9, 9 4 जा 36 बरोबर. आणि 9 आणि 4चा आपल्याला 5 पण मिळू शकतो सबट्रॅक्शन करून. तर पाहूया. आता पहा मुलांनो, हे लक्षात घ्या की इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे. थोडंसं काळजीपूर्वक काम करावं लागेल आपल्याला. तर आपण पहिले 9 आणि 4 घेणार. 9 4 जा 9 आणि 4 घेतले, इथे पण x लिहिला. आता आपल्याला पहा, हा मायनस आहे म्हणजे 2 पैकी एक नंबर मायनस असणार आहे. आपण 9ला मायनस केलं तर आपला 5 मायनस होणार. आपल्याला ते पाहिजे नाही, आपल्याला +5 पाहिजे. तर आपण छोट्या नंबरला मायनस करणार, मोठ्या नंबरला नाही. तर म्हणजे अशा प्रकारे हा प्लस मायनस मायनस झाला. 9 4 जा 36 पण झाले आणि +9 -4 हे 5 पण मिळतात आहे पॉझिटिव्हमध्ये. चला मग लिहूया आपण +9x - 4x. आता ह्या 4 नंबरला 2 2 मध्ये आपण डिवाइड करूया. मुलांनो, 6 आणि 9 आपल्याला 3च्या टेबलमध्ये मिळतात. 3 कॉमन घेऊ शकतो. 2x दोन्हीकडे x आहे, x पण कॉमन घेतला. आता 3 2 जा 6 होतात तर 2 इथे येणार. 2x पैकी 1 x इथे आला तर 1 x इथे येणार बरोबर. 3 किती जा 9 प्लसची साईन. 3 3 जा 9, x आपण कॉमन मध्ये घेतला, ब्रॅकेट आपण क्लोज करणार. आता हा मायनस आहे तर मायनस आपण कॉमन घेतला. आता पहा, 4 आणि 6 आहे तर आपण 2 कॉमन घेऊ शकतो. ब्रॅकेटमध्ये काय येणार, ब्रॅकेटमध्ये 2 2 जा x आणि हा 2 2 जा 4 आणि हा x इथला. आता आपण पहा मुलांनो, इथे मायनसची साईन आहे, इथे पण मायनस आहे, म्हणजे हा मायनस इथे प्लसची साईन घ्यावी लागेल, म्हणजे प्लस मायनस हा -6 होतोय आणि इथे 3. आता ब्रॅकेट क्लोज. आता जे कॉमन आहे त्याचा एक ब्रॅकेट आपण बनवूया नेक्स्ट स्टेपमध्ये. 2x + 3 एक ब्रॅकेट आणि 3x - 2चा एक ब्रॅकेट. अशा प्रकारे हे फॅक्टरायझेशन थर्डचं कंप्लीट होते. आता फोर्थ पाहूया. फोर्थसाठी आपण पुन्हा तसंच करू. 3x² लिहून घेतला, -4 लिहून घेतला
आता आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 3 जा 12, इथे -12x² आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालं. मिडल टर्म आहे आपली -1x आहे. आता पहा 1चा डिफरन्स कधी असतो मुलांनो, जेव्हा लागोपाठ येणारे नंबर जे असतात त्यांच्यामध्ये 1चा डिफरन्स असतो. मग आपण सरळ सरळ 4 3 जा घेऊ शकतो, इकडे पण x इकडे पण आहे. आता पहा साईनकडे थोडंसं लक्ष द्या मुलांनो, की पहा हा मायनस आहे म्हणजे 2 पैकी एक मायनस असणार आहे आणि इकडे -1 आहे म्हणजे बिगर नंबरची साईन येणार, तर बिगर नंबरला आपण मायनसची साईन देणार, बरोबर. म्हणजे -4 × 3 -12 झाले आणि -4 + 3 हे -1 मिळतात. अशा प्रकारे. तर पहा मुलांनो, इथे 3 पहिले आहे तर मी पहिले 3x लिहिणार आणि हा -4x ने मागे लिहिते, म्हणजे आपल्याला पेअरिंग करायला इझी जाईल. तर काय काय घेतलं आपण कॉमनमध्ये, 3 आणि x कॉमनमध्ये घेऊ शकतो, एक x इथे उरला आणि +1, इथे मी मायनस कॉमन घेतला 4x + 1. तर पहा नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हे 2 ब्रॅकेट भेटत आहेत, x + 1चा एक ब्रॅकेट आणि 3x - 4चा एक ब्रॅकेट तयार होतो आहे. अशा प्रकारे हे एक्सरसाइज, अशा प्रकारे हा क्वेश्चन इथे कंप्लीट होतो आहे मुलांनो. याची भरपूर प्रॅक्टिस करा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.